तर जय हिंद सर्वांना. तर आपण एक मॅथची PYQ सिरीज चालू केलं होतं SSC GD 2025 साठी. तर आता हे तिसरं सेट आहे, म्हणजे आपण 2 सेट मॅथचे आपण बघितले होते मागच्या व्हिडिओमध्ये. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं, तर मॅथचं तिसरं सेट बघायचं आहे, जे की कोणती शिफ्ट राहणार आहे या ठिकाणी. तर 20 फेब्रुवारी 2024 ला शिफ्ट नंबर किती या ठिकाणी, तर 3 राहणार आहे. कारण शिफ्ट नंबर 1, 2 दोन्ही सेट आपण बघितले. आता हे तिसरं शिफ्ट आहे, या ठिकाणी आपल्याला हे बघायचं आहे. आता फक्त याच्यामध्ये मॅथ कव्हर करू लागलो मी, पण त्याच्या अगोदर जर कोणते विद्यार्थी जर नवीन जर कोणते विद्यार्थी जर असतील तर या ठिकाणी आपलं प्ले स्टोर वरून ॲप डाउनलोड करायचा. कोणता ॲप डाउनलोड करायचा, तर श्रेयस मॅथ्स ॲप डाउनलोड करायचा प्ले स्टोरवरून. त्याच्यावर एक बॅच सुरू आहे, मॅथ स्पेशल प्रारंभ बॅच म्हणून. त्याच्यामध्ये तुमचे गणितातून बेसिक पासून जे तुम्हाला परीक्षेसाठी कामाला आहेत ते क्वेश्चन PYQ थ्रू, सगळ्या चॅप्टरचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन थ्रू त्याचा आपल्याला अभ्यास करायचा. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे या ठिकाणी, तर सगळ्यात महत्त्वाचं जे रिझनिंग हा SSGD साठी रिझनिंग आणि हिंदी ते 2 सब्जेक्ट असे आहेत की जिथं सगळेच्या सगळे पोरं मार्क पाडतात. ठीकठाक जरी अभ्यास केलं तरी 20 पैकी 16-17 मार्क असे पाडतात. पण जे गेम चेंजर सब्जेक्ट राहणार आहे, कारण GKलाही असंच आहे, किती अभ्यास केलं 10-12 प्रश्न पण आणतात, 10-12 प्रश्न आणणं बी ठीकठाक स्कोर राहते. पण जे तुमचं गेम चेंजर राहणार आहे ते फक्त आणि फक्त मॅथ राहणार आहे. त्याच्यामुळे सगळेच्या सगळे कन्सेप्ट क्लिअर राहणं मॅथचं ते आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे. फक्त आणि फक्त प्रॅक्टिस सेट करून महत्त्वाचं नाही. त्याच्यामुळं जर कोणते विद्यार्थी जर बेसिक पासून जर त्याला मॅथ शिकायचं असेल तर प्ले स्टोरवर जायचं आहे आणि हे प्रारंभ बॅच जॉईन करायचं आहे. ठिकाणी कोणती बॅच आहे, तर प्रारंभ बॅच हे ॲप राहणार आहे. प्ले स्टोरवर सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला भेटून जाणार आहे. कारण रिझनिंग आणि हिंदी फक्त क्वालिफायसाठी मदत करतात तुम्हाला, पण फायनल मेरिटमध्ये जर बसायचं जर असेल फायनल मेरिटमध्ये, तर तुम्हाला मॅथमध्ये सुद्धा मार्क पाडावे लागते. आता पोराचं जे मॅथचा स्कोर आहे ते फक्त 5-6 प्रश्न बरोबर राहणार आहेत. पण जर तुम्हाला मेरिटमध्ये जर आणायचं जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 15-16 प्रश्न पाहिजे. म्हणजे 10 मार्काची लीड जर तुम्हाला जर पाहिजे असेल, 10 मार्क म्हणजे 10 प्रश्न म्हणजेच किती आहेत या ठिकाणी, 20 मार्क आहेत. आणि 20 मार्काची लीड सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहे तुमच्या फायनल कट ऑफसाठी. त्याच्यामुळं मॅथला आपल्याला इग्नोर करून जमणार, मॅथ पूर्ण शिकायचा आहे, सगळेच्या सगळे कन्सेप्ट क्लिअर करून. तर आता शिफ्ट नंबर 3 आपण बघूत या ठिकाणी, की जे शिफ्ट नंबर 3 राहणार आहे त्याच्यामधला पहिला क्वेश्चन बघा मॅथचा. आता पहिलं क्वेश्चन काय म्हणते या ठिकाणी, तर 6 मित्रांची सरासरी उंची किती आहे या ठिकाणी, 144 सेंटीमीटर आहे. 150 सेंटीमीटर उंचीचा मुलगा गटातून बाहेर पडतो, नवीन सरासरी उंची शोधा म्हणाले. नवीन सरासरी उंची या ठिकाणी काय म्हणाले, तर शोधा म्हणाले. तर बघूत आपण ह्याला कसं सोडायचं बघा, की आता सरासरीवरचं क्वेश्चन होईल की 6 मित्र आहेत. टोटल मित्र किती आहेत या ठिकाणी, 6 मित्र बरोबर. 6 मित्राची सरासरी उंची किती देवला या ठिकाणी, 144 सेंटीमीटर. 144 सेंटीमीटर सरासरी म्हणलं की लक्षात ठेवायचं, सरासरी म्हणजे एका पोराची उंची किती सेंटीमीटर असेल, 144. सरासरी म्हणजे एक हिस्सा, लक्षात ठेवा. सरासरी म्हणजेच काय राहणार आहे, एक हिस्सा. मग एक हिस्सा जर 144 सेंटीमीटर असेल, असे किती मित्र आहेत, टोटल 6 मित्र आहेत. मग जर समजा मी जर गुणिले जर 6 केलो, कारण एका ह्याची 144, टोटल 6 मित्र आहेत. 6 मित्राचे मिळून किती होतात बघा बरं, टोटल दोघाचा गुणाकार करा या ठिकाणी 6 ना. आता ह्याला उभं करून अजून गुणाकार करायचं नाही, आडवं मांडणी केले की नाही, आडवायला आडवच गुणाकार करा. साइन चौक 24 चे 4, हातचे आले 2, इथं लिहायचं लगे. साइन चौक 24, 25, 26, 26 चे 6, हातचे आले 2, 6 1 6, 6 2 किती आले या ठिकाणी, तर 8 आले. 864 टोटल जर आपण बेरीज केल्या त्याच्या उंचीची तर 864 झाले. पण त्याच्यातून आपल्याला काय म्हणाले या ठिकाणी, 150 सेंटीमीटर उंचीचा मुलगा गटातून बाहेर पडतो म्हण. स्टार्टिंगला जेव्हा 6 कार्यकर्ते होते इथं, त्यावेळेस बेरीज किती उलालती, 864 उलालती. आता एक बाहेर पडलाय, कोण पडलाय, 150 सेंटीमीटर वाला. मग आता बेरीज किती येते मला सांगा, आता बेरीज किती येईल, 4 मधून 0 गेले 4, 6 मधून 5 गेले 1, 8 मधून 1 गेले, या ठिकाणी किती आलं, तर 7, 714. आता टोटल एक कार्यकर्ता बाहेर पडलाय. मग आता कार्यकर्ते किती आहेत इथं, किती मित्र आहेत, एक बाहेर पडल्यावर आता मित्र किती झाले, 5 मित्र. आणि 5 मित्राची सरासरी तर काढायचं आपल्याला, पण बेरीज किती आहे या ठिकाणी, 714.
तर काय म्हणते आता, नवीन सरासरी उंची शोधा म्हणाले, नवीन सरासरी उंची शोधा. मग आता नवीन सरासरी जर शोधायचं जर असेल तर सरासरी बरोबर लक्षात ठेवा या ठिकाणी, सरासरी बरोबर एकूण संख्येची बेरीज राहते. टोटल एकूण संख्येची बेरीज किती आली या ठिकाणी, 714 आली. भागिले मध्ये एकूण संख्या, एकूण संख्या म्हणजेच किती, किती मित्र आहेत आता, 5 मित्र आहेत. भागिले मध्ये 5 करा, 5 1 5, 5 1 5, 6 6 2 उरले 21 झाले, 5 चोक 20, किती उराले या ठिकाणी, 1 उराले, 14 झाले, 5 दोन्ही 10, 4 उरले, पॉईंट दिला इथं 40 झाले, 85 40, 142.8, 142.8 सेंटीमीटर येते. ऑप्शन क्रमांक काय येईल या ठिकाणी, तर ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपल्या क्वेश्चनचं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आता दुसरा क्वेश्चन काय म्हणते या ठिकाणी, की खरेदी किंमत आणि विक्री किंमत यातील फरक 264 रुपये जर नफ्याची टक्केवारी 33% असेल तर विक्री किंमत किती असेल म्हणा. दुसरा क्वेश्चन आहे, महत्वाचा आहे, नफा तोटावरला. मला सांगा या ठिकाणी खरेदी किंमत आणि विक्री किंमतीमधला फरक देवला 264 रुपये, नफ्याची टक्केवारी 33% असेल म्हण. जर समजा एक गोष्ट लक्षात ठेवायचं, कधी बी काय लक्षात ठेवायचं या ठिकाणी, जर समजा मी या ठिकाणी खरेदी किंमत घेऊन आलो, खरेदी, आणि या ठिकाणी मी काढला विक्री, या ठिकाणी काय काढलो मी, विक्री किंमत. या ठिकाणी आपण काय काढलं तर विक्री किंमत काढल्या. जर समजा ह्या ठिकाणी जर नफा होत असेल, कधी कधी म्हणते की 25% नफा, 20% नफा, 10% नफा, 10% नफा होला, ह्याचा अर्थ जर मी वस्तू जर 100 रुपयाला जर खरेदी केलो असेल तर मी विकाव कितीला या ठिकाणी 110 ला विकाव. कारण नफा जर पाहिजे असेल तर तेवढा मला प्लस करून ऍड करावं लागतं. आणि जर मला तोटा जर पाहिजे असेल तर जर समजा मला 20% तोट्यानं वस्तू विकायचा आहे तर मग 100 रुपयाची वस्तू किती रुपयाला जावं, 20% कमी करा, कितीला जाणार आहे विक्री किंमत, 80 ला जाणार आहे. अशा प्रकारचं आपल्याला काढायचं आहे या ठिकाणी. इथं तेच म्हणलंय या क्वेश्चन मध्ये, काय म्हणाले आपल्याला की बाबा जर नफ्याची टक्केवारी 33% असेल, नफ्याची टक्केवारी म्हणजेच काय, नफा होला हे तर बरोबर आहे की 100 रुपयाची वस्तू कितीला चली या ठिकाणी, 33% नफा आहे म्हणाले ना, म्हणजेच कितीला चले, 133 ला चले. आणि आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किंमतीचं गुणोत्तर भेटलंय की नाही, भेटाले 100 आणि 133. आपल्याला काय देऊ लागले, खरेदी किंमत आणि विक्री किंमत यातील फरक 264 रुपये, कधी बी रुपये वरी लिहा, 264 रुपये वरी. हे का होय 264 रुपये, खरेदी किंमत आणि विक्री किंमतीमधला फरक होय. मग इथं टक्केवारी मध्ये बघा बरं, ह्याला 100% माना, मग हे किती झालं असेल 133%. ठीक आहे, ह्या दोघांमध्ये किती टक्क्याचा फरक आहे, 33%चा फरक आहे. बघा हे 100 आणि 133 मध्ये 33%चा फरक आला इथं आला. गुणिले मध्ये आता काय करायचं, जे आपल्याला काढायचं आहे ते गुणिले मध्ये टाकायचं. कधी आता काय काढायचं आपल्याला, तर विक्री किंमत किती असेल म्हणजे, विक्री किंमत किती टक्के आहे इथं 133% होती. मग विक्री किंमत काढायचं आहे ना, मग इथे किती टक्के टाका, 133% टाका. जर मला खरेदी किंमत विचारलं तर इथं काय टाकायचं, 100% टाकायचं. असा प्रकार. आता इथं 33 हा, या ठिकाणी 133 हा, इकडे 264 आहे. 11 भाग जाते असं मला वाटते, कारण 11 33 ला चले, 11 दोन्ही 22, 11 4 44 चलय भाग, 11 3 33, इकडं 11 दोन्ही 22, 22 म्हणजे 23 24 25, 4 उराय 44 झाले, 11 4 44, 3 1 3, 3 7 21, 3 8 24, 8 गुणिले 133 करा किती येते बघा इकडं, 8 3 जा 24 चे 4, हातचे आले 2, 8 त्रिक 24, 25 26, 26 चे 6, हातचे आले वापस 2, 8 1 8 9 10, 1064. 1000 किती आहे या ठिकाणी, 64 आहे. ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी, 1064 म्हणजेच किती, ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी असेल आपल्या क्वेश्चनचं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता या ठिकाणी, हे आहे क्वेश्चन काय म्हणाले या ठिकाणी, ए आणि बी एकटे काम अनुक्रमे 20 दिवस आणि 60 दिवसात पूर्ण करू शकतात. त्यांनी एकत्र कामाला सुरुवात केली, पण ए ने काही दिवसांनी काम सोडले आणि बी ने 12 दिवसात उरलेले काम पूर्ण केले. सुरुवातीपासून किती दिवसांनी
ए ने काम सोडलं असं क्वेश्चन विचारले आपल्याला. सगळ्यात अगोदर बघा या ठिकाणी ए आणि बी एकटे काम अनुक्रमे किती दिवसात करायत? 20 दिवस आणि 60 दिवस म्हणाले. इथं ए काढलो मी, इथं किती काढलो या ठिकाणी? तर बी काढलो. ए किती दिवसात करायला? 20 दिवसात. बी किती दिवसात करायला? 60 दिवसात. काळकामध्ये एकच रूल चालते, लसावी काढायचं. लसावी म्हणजेच काय राहते तर टोटल काम राहते. 20 आणि 60चा लसावी. मला सांगा 60ला 20 न भाग चलय का? 20 त्रिक 60 चलय. मग इथं काय येणार आहे या ठिकाणी? लसावी किती येते? 60 काम येते. लसावी किती भेटला? 60 काम. लसावी म्हणजेच काय राहते? दोन्ही संख्येने एका संख्येला भाग जाणारी संख्या. 20ला 60ला 20 नाही चले, 60 एक 60 त्याच्याने चले. मग आता समजा याला 20 दिवस लागले तर एका दिवसाला किती काम केलं असेल? क्षमता काढा आता. 20 3 जा 60 म्हणजे एका दिवसाला 3 काम करायला. कोण काम करायला? ए करायला. बी बघा बरं या ठिकाणी बी 60 एक 60 म्हणजे यानं 3 काम करायला आणि यानं किती काम करायला? 1 काम करायला. 3 काम आणि 1 काम. सगळ्यात अगोदर लसावी काढायचं, मग क्षमता काढायचं. त्याच्यानंतर आता त्यांनी एकत्र कामाला सुरुवात केली पण एने काही दिवसांनी काम सोडले. एने काही दिवसाने काम सोडले आणि बी ने 12 दिवसात उरलेले काम पूर्ण केले. सुरुवातीपासून किती दिवसांनी एने काम सोडलं असं क्वेश्चन आपल्याला विचारले. मी हे क्वेश्चन जे आहे आपल्या या ठिकाणी याला कसं सोडवायचं मी सांगतो. जसं हे पट्टी आहे समजा या ठिकाणी, हे काय आहे? पट्टी आहे. सुरुवात कोण करायला कामाची? कारण इथून सुरुवात व्हायला आणि इथं संपाले असं समजा. आता त्यांनी एकत्र कामाला सुरुवात केली म्हणजे एकत्र कामाला सुरुवात केली याचा अर्थ ए प्लस बी हे दोघं मिळून छानपैकी कामाला सुरुवात केली असतील. पण गडबड कुठे झाली? एने काही दिवसांनी काम सोडलं म्हण. आता हे काम चाललंय बिचाराचं, चाललंय काही दिवस. समजा इथंपर्यंत काम केले, इथंपर्यंत काम केले. किती दिवस केले मला माहित नाही, पण काम केले तिथंपर्यंत. पण काम काय झालं काय? पण एने काही दिवसांनी काम सोडले आणि बी ने 12 दिवसात उरलेलं काम केलं म्हण. सुरुवातीपासून किती दिवसांनी हे काम सोडले म्हण. मला सांगा कुठपर्यंत काम केलेत मला माहित नाही, पण इथंपर्यंत येणं ए बी एकत्र काम केले समजा. आता उरलेलं काम बी ने 12 दिवसात उरलेले काम पूर्ण केले म्हण. म्हणजे इथले हे जे पुढचे 12 दिवस आहेत ना टोटल उरलेले म्हणजेच कोण? शेवटचे पुढचे 12 दिवस. ते 12 दिवस कोण काम केले माहित आहे? बी न केले म्हण. म्हणजे सुरुवात तर दोघं म्हणून केलते, अर्धवट काम थांबलंय तिथं. उरलेलं काम कोण करायला? बी काम करायला. आणि असं करत करत टोटल किती काम होतं या ठिकाणी? टोटल किती काम होतं? 60 काम होतं. हे 60 काम पूर्ण होईल म्हणाले. मला सांगा या ठिकाणी आता बी एका दिवसाला किती काम करायला? कारण बी न शेवटचे 12 दिवस तर काम केले हे तर कन्फर्म आहे. बी एका दिवसाला किती काम करायला? बी ची क्षमता बघा बरं. एका दिवसाला किती काम करायला? हे 1 काम करायला. एका दिवसाला किती काम करायला? 1 काम करायला. क्षमता म्हणजेच काय राहते? हे जे काढायला ना इथं भाग देऊन हे म्हणजेच काय राहते? एका दिवसाला केलेलं काम राहते. 1 काम आलं. मग बी एका दिवसाला 1 काम करायला आणि बी ने शेवटचे 12 दिवस तर काम केले बरोबर आहे. 12 1 12 कारण एका दिवसाला 1 काम. मग 12 दिवसाचे किती झाले? 12 गुणिले 1 करा. 12 1 12 काम संपलं. इथं या टोटल मध्ये 12 काम संपले. किती काम संपले? 12 काम. मग मला सांगा जे सुरुवातीपासून इथपर्यंत जे होतं काम किती काम राहिलं असेल? कारण टोटल तर 60 काम आहे. 60 मधून इथे ह्याच्यासाठी हो का 60 मधून हे 12 जर गेले इथं किती काम उराले? 60 मधून पहिल्यांदा 10 वजा करा 50 आले. 50 मधून 2 वजा करा किती काम उराले? 48 काम उराले. मग हे जे 48 काम केले असतील हे कोण केले असतील? हे ए आणि बी न मिळूनच केले ना. मग बघूत आता ए आणि बी न भागिले मध्ये ए प्लस बी करा. ए प्लस बी. मग बघूत आपण आता 48 भागिले ए ची क्षमता किती काम करायची आहे? 3 काम करायचे आहे. बी ची क्षमता किती काम करायची? 1 काम करायचे आहे. दोघांची मिळून बेरीज करा. 3 आणि 1 4 भागिले मध्ये 4 करा. 4 1 4 4 1 4 4 2 8 म्हणजे 12 दिवस काम चाललंय. हे स्टार्टिंग पासून 12 दिवस काम चाललंय आणि आपल्याला तेच विचारलंय सुरुवातीपासून किती दिवसांनी येणं काम सोडले म्हणजे इथून इथपर्यंत 12 दिवस काम केले म्हणजे इथं काम सोडलंय त्यानं. म्हणजे 12 दिवसापर्यंत दोघं एकत्र काम केलेत. मग ए बी किती दिवसापर्यंत होता? 12 दिवसापर्यंतच होता. 12 दिवसानं काम ह्या ठिकाणी सुटलेलं आहे. उत्तर काय येईल मग या ठिकाणी? आपलं ऑप्शन नंबर 4 येईल. अशा प्रकारचं हे क्वेश्चन होतं या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. अजून थोडंसं हटके क्वेश्चन पण ह्यालाही आपल्याला शॉर्ट मध्येच उडवायचा.
चार संख्याची सरासरी 52 आहे. पहिल्या दोन संख्याची सरासरी इतर दोन संख्याच्या सरासरीच्या तिप्पट आहेत म्हणा. पहिल्या दोन संख्याची बेरीज किती आहे म्हणा. असा प्रश्न विचारलं होतं ह्या शिफ्टमध्ये. भल्या भल्याचं डोकं खाले आहे गणित, पण आपलं डोकं खाय ना. कसं सोडवायचं बघू आता ह्याला आपण. मला सांगा काय म्हणते. चार संख्याची सरासरी 52 आहे, एवढं तर कळाले आपल्याला. चार संख्याची सरासरी किती दिले या ठिकाणी, 52 दिले. पहिल्या दोन संख्याची सरासरी, पहिल्या दोन संख्याची मी चार संख्या म्हणजे ए बी सी डी घेतो. चला ए बी सी डी घेतलो. पहिल्या दोन संख्याची सरासरी, पहिल्या दोन संख्याची सरासरी कशी निघते. ए प्लस बी भागिले मध्ये काय केल्यावर करावं लागते, मला 2 करावं लागते. पहिल्या दोघांची सरासरी झाली काय, पहिल्या दोन संख्याची सरासरी, दोघांची बेरीज भागिले 2 केल्यावर सरासरी सापडते. पहिल्या दोन संख्येची सरासरी इतर दोन संख्याच्या सरासरीच्या तिप्पट आहे म्हणजे इतर दोन संख्या, आता ए बी तर झाली, मी सी डी घेतो दुसरे. इतर दोन संख्येच्या सरासरीच्या, सरासरी बी काढलो ना आता मी. सरासरी कशी निघाली, दोघांची बेरीज भागिले 2, सरासरीच्या तिप्पट आहे तिप्पट आहे म्हणजे समजलं, ह्याच्या किती पट आहे, ह्याच्या आहे तिप्पट, ह्याच्या आहे तिप्पट, असं त्या वाक्याचा अर्थ म्हणाला. डबल एकदा ऐका नीट. पहिल्या दोन संख्याची सरासरी, पहिल्या दोन संख्याची सरासरी मी काढलो. इतर दोन संख्याच्या सरासरीच्या, इतर दोन संख्याच्या सरासरीच्या तिप्पट आहे म्हणजेच गुणिले 3 पट आहे. म्हणजे हे दोन कसे आहेत आता, बरोबर झाले. ह्याची सरासरी ह्याच्या 3 पटच्या बरोबर आहे म्हणजेच काय, मध्ये बरोबरचं सिम्बॉल द्या तुम्ही, काम संपलं. आता काय करायचं सांगतो. पहिल्या दोन संख्याची बेरीज किती आहे म्हणून. पहिल्या दोन संख्याची म्हणजेच काय विचारले, ह्या ए आणि बी ची बेरीज विचारले आपल्याला. ए आणि बी ची बेरीज विचारले, कारण संख्या तर मी ए बी सी डी घेतलो होतो. आता नीट आहे का थोडंसं मी काय सांगालो. इथं काय आपल्याला डोकं चालवायचं आहे, कारण ए बी इकडे आहे, सी डी इकडे आहे. मग काढावं कसं, थोडंसं मोठा प्रश्न पडते इथं. मग कसं सोडायचं, फक्त टेक्निक बघा. आपण काहीच करायचं नाही. ए बी आणि सी डी ला एका खाली एक आणायचं. ए बी आणि सी डी ला कुठं आणायचं, एका खाली एक आणायचं आणि आकड्याला पलीकडे ढकलून द्या. एकच काम करा. कसं केलं आता बघा या ठिकाणी. ए प्लस बी इथं आहे की नाही, जशाला तसं ठेवा. ए प्लस बी ला ए प्लस बी ठेवला. हे सी प्लस डी लक्षात ठेवायचं कधी जिंदगीत. जे इकडे संख्या वरी राहते इकडे येताना खाली जाते, जे संख्या इकडे खाली राहते इकडे येताना वरी जाते, उलट होते, एवढं लक्षात ठेवा. सी डी कुठं आहे, वरी आहे ना, याला खाली घ्या. सी प्लस डी खाली आलं खाली, बरोबरला बरोबर. मला प्रॉब्लेम कोणाचा आहे, या 2चा होता. 2 कुठं आहे, इथं खाली आहे. पलीकडे गेल्यावर कुठे जाते, वर जाते. हे 2 वरी गेलं, हे 2 वरी गेलं. हे भागिले मध्ये हे 2 जशाला तसं ठेवा. हे 2 आधीच आहे ना, हे जशाला तसं. गुणिले मध्ये किती होतं, हे 3 होतं. गुणिले मध्ये किती होतं, 3 होतं. हो का. बेक बे गेलं कटून. 3 गुणिले 1 करा. 3 1 3 भागिले 1 ला 1 म्हणजेच काय माहित आहे या ठिकाणी, ए प्लस बी भागिले सी प्लस डी बरोबर किती आहे, 3/1 आहे. 3 किती आहे, 1 आहे. आणि जिंदगीत कधी लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस असं कधी येईल, जसं की उदाहरणार्थ ए भागिले बी बरोबर जर मी 2/3 जर काढलो, ह्याचा अर्थ ए ची किंमत 2 होय, बी ची किंमत 3 होय, असा त्याचा अर्थ निघते. मग इथं बी तेच आहे आपल्याकडं. ए प्लस बी किती आहे, 3 आहे, आणि सी प्लस डी किती आहे, 1 आहे, असा त्याचा अर्थ आहे. आता मला सांगा या ठिकाणी पहिल्या दोन संख्येची बेरीज विचारले ना. मग जर समजा मला ए बी सी डी ची चारीची जर बेरीज जर भेटली तर मला थोडीशी हिंट भेटते काढायसाठी. मग कसं भेटते बघा. 4 संख्येची सरासरी किती आहे, 52 आहे. संख्या टोटल 4 आहेत. सरासरी म्हणजे एका हिस्साची बेरीज, एका हिस्सा किती आहे, 52चा आहे. मग असे टोटल किती होतात, चारीचे मिळून बेरीज किती होते बघा, कारण सरासरी म्हणजे एक हिस्सा झाला. मग असे 4 संख्या आहेत. 4 संख्या म्हणजे 4 गुणिले 52 करायचे किती होतात, 4 दोन्ही 8, 4 पंचे 20, म्हणजे चारीच्या चारी संख्याची बेरीज किती राहणार आहे, 208 राहणार आहे. मग आता एक काम करा, 208 ला 208 भागिले हे कशाची बेरीज आहे माहित आहे, चारीच्या चारी संख्याची बेरीज. म्हणजेच काय, ए बी सी डी, आणि इकडे ए बी किती आहे, 3 आहे, सी डी किती आहे, 1 आहे. तुम्ही 3 आणि 1 करा. 3 आणि 1 हिस्सा किती झाला, 4 झाला. म्हणजेच हे किती हिस्साची बेरीज होय, 4 हिस्साची बेरीज होय. आणि जे तुम्हाला काढायचं आहे ते गुणिले मीठ टाका. काय काढायचं आहे तुम्हाला, पहिल्या दोन संख्येची बेरीज. म्हणजेच काय, ए प्लस बी मला काढायचं. मग ए प्लस बी किती आहे इथं, किती हिस्सा आहे बघा, 3 हिस्सा. हे 3 इथं टाका, काम संपलं. कॅल्क्युलेशन करायचं फक्त. 4 1 4, 4 पंचे 20, 4 दोन्ही 8, 52 गुणिले 3 करा. 3 दोन्ही 6, 3 पाचे 15, 156. 100 किती आले या ठिकाणी, 56 आले. ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी, ऑप्शन क्रमांक 1 आहे.
भल्या भल्याला क्वेश्चन जमलं नाही, फक्त नॉर्मल टेक्निक वापरा. मी काय काय केलो काय नाही डबल एकदा वाटलं तर रिव्हर्स करून आपल्याला बघायचं आहे. सोपं आहे, काही हार्ड नव्हतं. फक्त बेरीज काढलं 260, 260 म्हणजेच काय, इकडे चारीची बेरीज करा बरं. ए प्लस बी 3 आहे, सी प्लस डी 1 आहे, मग 3 आणि 1 झाले 4. गुणिले मध्ये काय काढायचं आहे, पहिल्या दोघाची. जर मला शेवटच्या दोघाची म्हणलं असतं सी प्लस डी तर मी 1 टाकलो असतो इथं. अशा प्रकारे पलटवायचं आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता इकडं. 5वा प्रश्न काय म्हणाले, खुर्चीची छापील किंमत 5,000 रुपये आहे. 10% आणि 1% अशा सलग 2 सूट दिल्यानंतर खुर्ची 3,150 रुपयाला विकली जाते. एक्सचे मूल्य किती आहे म्हणजे दुसऱ्यांदा किती टक्के सूट दिले हे मला काढायचं आहे. छापील किंमत म्हणजेच काय, जे आपल्याला दुकानदार शर्टवर लिहून देते की बाबा एवढी प्राइस आहे ते राहते छापील किंमत. मला सांगा छापील किंमत किती आली या ठिकाणी, 5,000 दिले. किती दिले, 5,000. पहिल्यांदा 10% 5,000 रुपये आहे करा पुढे वाटलं तर. पहिल्यांदा किती टक्के, 10%. पहिल्यांदा सूट किती आहे, पहिली सूट 10% आणि जर पहिली सूट जर 10% असेल, 10% डिस्काउंट दिल्यावर मग ते कितीला जाणार आहे, 90%ला जाणार आहे. कितीला जाणार आहे, 90%ला. मग चेक करा आता, 1 2 1 2 50 गुणिले 90 करा बरं. इथं 1 2 0 आले, कारण 1 2 0 चे 2 0 आले. 9 5 45, हे 4,500 आले. मग अजून एक सूट देऊ लागले, कारण एक सूट दिले का, पहिल्यांदा 10% दिले आणि 1% अशा सलग 2 सूट दिल्यानंतर खुर्ची 3,150 ला जाते. मग ह्याच्यावर अजून काय तर डिस्काउंट दिले आणि डिस्काउंट देऊन कितीला विकाले वस्तू, 3,150 ला विकाले. आणि हेच कितीनं डिस्काउंट दिले ते विचारले आपल्याला. इथं कितीचं डिस्काउंट आहे आता. मग एक काम करा, तुम्ही डायरेक्ट 4,500 घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर असं वाटलं की मी इथं कटू बी शकता. जसं की उदाहरणार्थ हे 1 0 हे 1 0 गेलं, 5 न कटवा इकडं. 5 9 45, 5 0 जा 0 इकडं कटवा. 5 सख 30, 5 त्रिक 15, 9 न कटते का, अजून 9 न कटते बघा. 9 10 90 इकडं, 9 सख 54, 9 7 63. म्हणजे 10ची वस्तू 7 ला गेली, किती टक्के डिस्काउंट गेले हे काढायचं आहे मला. -3 होऊ लागले, पण हेच -3 किती टक्के आहेत हे मला काढायचं. मग मला सांगा, जिथून बाण सुरू झालाय ना त्याला खाली लिहा कधी बी. 10 खाली, वरी काय करायचं, 3% डिस्काउंट. 3 म्हणजे 3चं डिस्काउंट आहे, आणि हेच मला टक्केवारी मध्ये काढायचं म्हणून गुणिले 100 करा. 1 2 10 गुणिले 3 करा, 10 किती टक्के येते, 30% सूट आहे. इथं दुसरी सूट किती टक्के असेल आता, इथं 30% सूट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी किती असेल तर 4 असेल. किती टक्के सूट आली, 30%. पहिली सूट देऊन 4,500 झाली, अजून काय तर सूट दिले म्हणजे 3,150 झाली. किती टक्के असेल मग या ठिकाणी, तर 30% सूट या ठिकाणी राहणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी. नॉर्मल क्वेश्चन आहे, याच्यात बी काय हार्ड नाही. समीकरणावर आलेला आहे. 880 प्लस, ह्याला कसं लिहितो बघा या ठिकाणी. 880 प्लस 41 भागिलेला असं केलो मी 14 गुणिले 84 आणि मायनस किती आहे या ठिकाणी, -26 आहे. जर पहिल्यांदा भागाकार होत असेल तर भागाकार करा, पण जर जातच नसेल तर मग इकडं कट करा, काही प्रॉब्लेम आहे ना तुम्हाला. एकतर वरी भाग करा किंवा क्रॉस करा, काहीही प्रॉब्लेम आहे ना. हा 14 1 14, 14 5 70, 14 सख 84 आलं, 6चा भाग बसला. मग काय करणार इथं, 880 सगळ्यात अगोदर 880 प्लस इथं गुणाकार आहे ना, पहिल्यांदा ह्याला सोडवा. 6 1 6, साइन चौक 24, मायनस किती आलं, हे 26 आलं. पहिल्यांदा काय करता आपण इथं, आता बेरजे वाले सगळे जोडून घ्यायचं, बेरजे वाले. बरं हे इथं 6 आहे. पहिल्यांदा 880 प्लस 246 करा, अलग जाऊ नका कुठे सेपरेट अजून बेरीज करायला. इकडे का 0 अधिक 6 केल्यावर किती येते, 6 येते. 8 आणि 4 12, 12ला 2, हातची आले 1, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, 1126 मधून 26 गेले. तोंडी आहे आता, 1126 मधून 26 गेल्यावर किती उर आहेत, 1100 उराले. किती उराले या ठिकाणी, तर 1100 उराले. ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी, ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी आपल्या क्वेश्चनचं उत्तर असेल. हे आले आता. गोळाची त्रिज्या 4.2 सेंटीमीटर आहे. गोळाचे घनफळ किती, तिथं गोला जरी असेल ते गोळा होय. गोळाचे घनफळ, आता क्षेत्रफळावरलं हे आहे सूत्र लागते थोडंसं इथं आपल्याला. गोळाचे घनफळ बरोबर, गोळा म्हणजेच काय राहते, जे पोलीस भरतीचा राहते ना गोळा, ते होय गोळा. तशा आकाराचा गोळाचे घनफळ
गोळाचे घनफळ याचं सूत्र लक्षात ठेवा सगळ्यांनी. 4/3 पाय आर चा घन. 4/3 पाय आर चा घन हे आपलं फॉर्म्युला आहे, सगळ्याला लक्षात राहावे. जसं की आता उदाहरणार्थ याला सोडवायचं कसं बघा. 4/3 ला 4/3 गुणिले पाय आहे ना, पायची किंमत सगळ्या जगाला माहित आहे 22/7 आहे. 22/7 गुणिले आर चा घन करायचा. आर म्हणजेच काय होय, त्रिज्या होय, एवढं लक्षात ठेवा. त्रिज्या किती दिली, गोळाची त्रिज्या किती आहे, 4.2 सेंटीमीटर. 4.2 सेंटीमीटर. ह्याचं काय करायचं आहे, मला घन करायचं आहे. मग घन करा, किती वेळेस करायचा, गुणिले 3 वेळेस करावं लागेल. 4.2 4.2 4.2 केलं या ठिकाणी. हा, आणि एक लक्षात ठेवा, जर समजा तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल कशाचा, पॉइंट वाल्याचा जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही एकच काम करा. कोणतं काम करा, पॉइंट उडून टाका. पॉइंट उडवा, खाली 1 झिरो वाढून घ्या, म्हणजे 10 घ्या खाली, काही प्रॉब्लेम आहे ना. इथलंही पॉइंट उडवा, खाली 1 झिरो वाढून घ्या. इथलाही पॉइंट उडवा, खाली 1 झिरो वाढून घ्या, काहीच फरक पडणार. 3 झिरो वाढले, वरचे 3 अंकानंतर दशांश कटलं. आता चेक करा, आता कुठं कुठं जाते भाग द्या. जसं की का 7×1 7 सदुसखम 42. त्याच्यानंतर अजून इकडं 3×1 3 3×2 6 आलं एवढं. हा, अजून काही कटते का या ठिकाणी, आता 10 आलं इथं. हा ठीक आहे, चलू आपण आता असं करू. 4×2 किती येते या ठिकाणी, 8 करा. 4×2 किती आलं या ठिकाणी, 8. कारण गुणाकार आता कसंही करू शकता, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. कारण येऊन जाऊन इथं पॉईंट मध्ये तर जाणारच आहे. कारण 2×2 न कटल्यावर इथं किती उरते, 5×5=5. मग 5×5=5 प्रॉब्लेम येते अजून तुम्हाला भाग द्यायला. मग त्याच्यापेक्षा सरळ एक काम करा, वरच्याचा जेवढ्याच आहे की नाही गुणाकार करून टाकून द्या. गुणाकार केल्यावर किती येते, खाली फक्त 3 अंकानंतर दशांश द्यायचा आपल्याला. कारण कॅल्क्युलेशन तर मोठं आहे थोडंसं, पण बघूत आपण, काही प्रॉब्लेम आहे ना. चला इकडं 22 चोक किती येते या ठिकाणी, तर 88 आलं. 88 गुणिले 2 गुणिले 42 गुणिले 42 आहे की नाही, करूत आपण साईडला. चला कुठं तर 42 गुणिले 42. 2×2 4 4×2 8. इकडं 4×2 8 4 चोक 16. 4 8 8 16 ला 6 4 1 16 1 17. 1764 आले. 1764. आणि भागिले मध्ये काय येणार आहे या ठिकाणी, 1 2 3 म्हणजे 1 2 3 झिरो द्या. गुणाकार करून दशांश फिरवायचा आपल्याला. मग आता या ठिकाणी काय करूत, कारण मी का करणार चालू, आता काही जण म्हणतील की या ठिकाणी इथं का कठीण चालले आपण. मग कटील तर प्रॉब्लेम कुठे आहे ते सांगतो मी तुम्हाला. जर तुम्ही इथं जर कटीला, समजा इथं 2 न कटल्या 2×5 10, मग इथंही कटलं, इथंही 5 येते, इथंही 2 न कुठून किती येणार आहे, 5च येणार आहे. मग 5, आता 5 न तर कटना कुठं वरी कटणार आहे का, इथं ऑप्शनच नाही आता. मग 5×5 25 25×5 125, मग 125 न भाग घालावं लागते, मग तिथं पाडा येणार. मग त्याच्यामुळे मी काय करला, वरच्याचा गुणाकार कराला. जर समजा मला वाटलं असतं की इथं छोटे संख्या मी कटिलो असतो, पण इथं 125 येते. मग 125 आल्यावर कुठं तर थोडंसं प्रॉब्लेम येते आपल्याला, म्हणून मी कठीण चलाव. सरळ वरी आता गुणाकार करूत आपण, आणि 3 अंकानंतर दशांश देऊन टाकून देतो. किती येते बघूत आता, कारण कॅल्क्युलेशन तर हार्ड मोठं चाललंयच इथं बघायला तुम्ही, त्याला नाईलाजच आहे. आता कुठून जरी गेलं तर कॅल्क्युलेशन हार्ड येणारच आहे इथं. मग 88 गुणिले 2 करूत पहिल्यांदा. 88 गुणिले 2 हे बी जमते या ठिकाणी बघा. 2×8 16 6 1 2×8 16 1 17. 176 गुणिले 1 764 भागिले 1000. ह्या दोघाचा गुणाकार करा आणि 3 अंकानंतर दशांश देऊन टाकून द्या, काम संपलं. पहिल्यांदा गुणाकार करायचा आहे. 1764 गुणिले किती आले या ठिकाणी, तर 176. पहिल्यांदा गुणाकार करूत, नंतर 3 अंकानंतर दशांश देऊन टाकून देतो. या ठिकाणी 6 चोक 24/4 हातचे आले किती या ठिकाणी, तर 2. 6 6 36 37 38/8 हातचे आले किती या ठिकाणी, 3. 6 7 42 43 44 45 45/5 हातचे आले किती या ठिकाणी, तर 4. 6 1 6 6 4 किती आले या ठिकाणी, 10 आलं. इथे 1 झिरो आलं. नंतर 7 चोक 28/8 हातचे आले 2. 6 7 42 43 44/4 हातचे आले 4. 7 7 49 49 आणि 4 या ठिकाणी 49 50 51 52 53 53 चे 3 हातचे आले किती या ठिकाणी, तर 5.
7 1 7, 7 आणि 5 या ठिकाणी किती येणार आहे तर 12 येणार आहे. हे 12 इथं आलं. अजून एक 0 1 एक्स्ट्रा येते इथं. 4 1 4, 6 1 6, 7 1 7, 1 1 1. करा या ठिकाणी किती येते आणि गुणाकार केल्याच्या नंतर 3 अंकानंतर दशांश राहणार. इथे लक्षात ठेवा फक्त. 4 इकडं 8 आणि 16ला 6, हातचे आले 1. इकडं 4 आणि 4 8 किंवा असंही करू शकतो का. 5 आणि 5 10, 10 आणि 4 14ला 4, हातचे आले 1. थोडंसं ऑप्शनमध्ये चेक करा. 4 6 4 एकक स्थानी 4 6 4 कुठं आहे. 4 6 4 3 अंक जरी काढला तरी काम होऊन झाले की आपल्या हो का इथं. 4 6 4 आणि जर पूर्ण बेरीज करतो म्हणलं तर करा. या ठिकाणी किती आलता हातचा 1 आलता. 6 आणि 3 9, 9 आणि 1 10ला 0, हातचे आले 1. 7 8 9 10 आणि 1 11ला 1, हातचे आले 1. हे 3 आणि 3 0 होते. 3 स्थळांतर दशांश. कारण कॅल्क्युलेशन जास्त होतं याच्यामध्ये. जसं की मी स्टार्टिंगला सांगलो होतो, ज्याची स्पीड कॅल्क्युलेशन मध्ये त्याला उत्तर लवकरात लवकर काढता येणार आहे. 310 पॉईंट या ठिकाणी किती आहे 4 6 4 राहणार आहे या क्वेश्चनचं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी बघा क्वेश्चन मध्ये काय म्हणणार आहे. की एका वस्तूची चिन्हांकित किंमत म्हणजेच काय तर छापील किंमत राहणार हे लक्षात ठेवा. चिन्हांकित किंमत 28,500 रुपये आणि त्याची विक्री किंमत 15,675 रुपये आहे. तर सवलत टक्केवारी किती आहे. सवलत टक्केवारी म्हणजेच काय कळालं की सूट किती टक्के भेटायला बाबा ते काढायचं आहे. जसं की सुरुवातीला या ठिकाणी 28,500 होती. 28,000 किती होती या ठिकाणी 500. मग आता विक्री किंमत किती झाली या ठिकाणी. विक्री किंमत 15,675 वाले 15,675 वाले. मग काय म्हणाले या ठिकाणी की सवलत टक्केवारी म्हणजे किती टक्के डिस्काउंट द्याले बाबा हे आपल्याला काढायचं. एकतर तुम्ही 28,500 बी घेऊ शकता. जसं की तुम्हाला पहिलेही सांगितलं होतं की मी कटू बी शकता तुम्ही. जसं की 5 5 न कटते कटवा. 5 5 एवढं मोठं कसं आलं. 5 5 25, 26 27 28, 3 वर आले 35 झाले. 5 31, 5 7 35, 1 2 0. इकडं 5 त्रिक 15, समोर गेल्या 6 आहे. 5 1 5, 1 उराले 17 झाले. 5 त्रिक 15, 16 17 2, 5 5 25. अजून कटत असेल अजून कट करा 5 न किंवा अजून कशानं 5 नच कट करू. चला 5 1 5, 5 1 5, 6 6 2 उरले 20 झाले. 5 चौक 20, 5 0 जा 0. इकडं 5 सख 30 किती उराले या ठिकाणी 30 म्हणजे 1 उराले 13 झाले. 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10 किती उराले 3 उराले. 5 37, 5 7 35, 11 40 आणि किती आहे पुढे 6 2 7 किती न कटते अजून 3 नाही कटते का कटना कटते 3 न कटवा 3 न. 3 त्रिक 9. कारण नंतर बी कटवायचंच आहे. आपल्याला असं वाटत असेल की नंतर कटवायचं नाही का. नंतर बी कटवायचं आहे पण इथलं इथंच कट करा की सोपं जाते अजून. 3 त्रिक 9, 10 11 2 उरले 24 झाले. 3 7 21, 3 8 24, 3 0 जा 0. 3 दोन्ही 6, घाई गडबडीत 3 नम 27 कर नका उत्तर चुकते. समोर 2 आहे ना 3 0 जा 0. आता 27 येते. 3 नम 27, 209 येऊ लागले आणि इकडे किती आहे 380. अजून काही कटते का बघूत. आता पुढचं पुढे बघूत. कटलं कटलं नाही कटलं नाही कटलं. ह्या ठिकाणी काय करतो आपण 380 ची वस्तू किती चली या ठिकाणी 209 ला चली. कमी तर व्हाले पण किती न कमी व्हाले. 380 मधून 209 गेले. आपल्याला पहिल्यांदा वजाबाकी करायचं. वजाबाकी कसं करायला मी बघा. हे 209च्या पुढं किती टाकल्यावर 300 ची भरती होते तर 91. ते 91 मग 300 झाले आणि वर अजून 80. 1 8 16 1 17, 171. 171 171 कळलं की मला आता 19 न भाग जात होतं. 19 इकडेही जात होतं इकडेही जात होतं. पण हे कधी कळते आता 171 आले तर आले 19 न 171 मला माहित आहे. मग आता 19 सापडलं ना मग इथं 19 न भाग जाते आणि इथं 19 न भाग जाते. जायलाच पाहिजे. पण बघूत आपण चला मायनस किती व्हायला या ठिकाणी 171 मायनस वाले. पण कधी कधी सापडणार की 19 नच भाग चालेल. मग त्याच्यामुळे पोराला प्रॉब्लेम येते. मग वजाबाकी करा जिथपर्यंत सापडलं ठीक आहे. 380 खाली वरी काय येणार आहे किती डिस्काउंट चालू 171चा डिस्काउंट आहे. मला टक्केवारीमध्ये काढायचं आहे गुणिलेमध्ये 100 करा. जसं की 19 न भाग चाललंय कारण ऑप्शनच नाही दुसरा तर कुठंच कटणार का. इथं एक कटलं इथं एक कटलं ठीक आहे. 19 नम 171
19 दोन्ही 38, बे एक बे, बे पंचे 10, 9 पाच्या 45%. 9 पाच्या किती टक्के आलं या ठिकाणी? तर 45% आलंय. ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी? ऑप्शन नंबर सी या ठिकाणी क्वेश्चनचं आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा इथं आता. भारी प्रश्न आहे हे बी. थोडं हटके प्रश्न आहेत ह्या शिफ्टला गणितामध्ये. की चित्रपटाच्या तिकिटाची किंमत 18% वाढली आहे. तिकीट दरात वाढ झाल्याने प्रेक्षकांची संख्या 25% कमी झाली. महसुलावर काय परिणाम होते? महसुलावर म्हणजेच काय? खर्चावर काय म्हणजे पैशामध्ये काय परिणाम होते ते विचारलंय. मग कसं काढायचं अशा टाईपचे क्वेश्चन? थोडंसं एक गोष्ट आहे का ह्याच्यामध्ये की बाबा चित्रपटाच्या तिकिटाची किंमत 18% वाढली. 18% वाढली म्हणजे काय? पहिल्यांदा तिकीट हे इथलं आहे, नवीन वाढलेलं मी इथं घेतो, बरोबर. पहिल्यांदा 18% वाढाले. ह्याचा अर्थ जर पहिल्यांदा जर 100% जर असेल काय तिकिटाची किंमत, आता 18% वाढली ह्याचा अर्थ 118ला गेली. कितीला गेली? 118ला गेली. मग आता काय म्हणते माहिती काय? वाढली. तिकीट दरात वाढ झाल्याने प्रेक्षकांची संख्या 25% कमी झाली. आता हे तिकीट होते, हे काय होय? तिकीट होय बघा, तिकीट. आता या ठिकाणी काय करतो मी? प्रेक्षक करतो. प्रेक्षकांची संख्या 25% कमी झाली. पहिल्यांदा प्रेक्षक 100% होते, आता 25% कमी व्हालेत. ह्याचा अर्थ 75% व्हालेत. किती टक्के व्हालेत? 75%. मग आता मला सांगा या ठिकाणी जर 75% झाले का नाही, मग आता महसुलावर काय परिणाम होते? म्हणजेच काय? जे खर्च पैसा आहे, पैशामध्ये काय परिणाम होते? म्हणजे जे तिकिटाचं म्हणजे जे थिएटरमध्ये गेल्याच्या नंतर जे मालक राहते त्याच्या पैशामध्ये काय फरक पडेल ते विचारले. मग तिकिटाचे पैसे कसे निघतात मला सांगा. 2 व्यक्ती आहेत. किती व्यक्ती आहेत? किंवा मला सांगा, एका पिक्चर बघायला गेल्या तुम्ही आता तुमच्या मॅडम सोबत. मग त्या मॅडम सोबत गेल्याच्या नंतर समजा पिक्चरचे तिकीट होते 200 रुपये. किती रुपये होते? 200 रुपये. 200 रुपये होते. मग तिकीट आहे, तिकीट 200 रुपयाचं एक तिकीट आहे. आणि तुम्ही किती कार्यकर्ते गेल्या? 2च गेल्या. तुमची मॅडम. किती जण गेल्या? 2 जण गेल्या. मग टोटल आता पैसे किती व्हालेत बघा बरं तुमच्या दोघांचे मिळून. तिकिटाची किंमत म्हणजेच काय? एका तिकिटाला किती रुपये आहे? 200 रुपये आहे. किती जण गेल्या? 2 जण गेल्या. मग टोटल पैसे किती झालेत? 200 गुणिले 2च करणार आहोत. किती झाले या ठिकाणी? 400 झाले. असंच करता टोटल पैसा काढायला. मग इथं बी तेच करायचं. इथं हे समजा इथं तिकीट आहे. इथं हे समजा वरी काय? तिकिटाची किंमत होय. खालचे काय? प्रेक्षकांची म्हणजे किती पब्लिक आहे बाबा. मग मला टोटल खर्च काढायला काय करावं लागेल? तिकीट 100 गुणिले इथे किती आहे? प्रेक्षक किती आहे? टोटल 100 आहेत. मग तेव्हा जाऊन माझा खर्च निघणार आहे. मग इकडे बी नवीन आता वाढलंय कमी झाले जे बी काय असेल 118 गुणिले 75. इकडचं आपल्याला काय म्हणाले? महसुलावर काय परिणाम आहे? म्हणजे वाढलं का कमी व्हालंय? कमी झालं तर किती टक्क्याने कमी व्हालंय? वाढलंय तर किती टक्क्याने वाढलंय? हे काढायचं आम्हाला. कटत असेल कट करा कुठं, जसं की इथं कट व्हालंय बघा. काय कट व्हालंय या ठिकाणी? इकडे तिकडे कट करा. गुणाकार कर नका डायरेक्ट. इकडं 25 त्रिक 75, सॉरी 25 चोक 100. इकडं 25 चोक 100, 25 त्रिक 75. अजून काही कट होते का? कट होते. इकडं कट ते 100ला आणि 118ला कट करता येते मला. पण जर कट करतो म्हणल्या कट करा किंवा डायरेक्ट 100 गुणिले 4 करा. किती येते या ठिकाणी? 400 आलं. ठीक आहे. इकडं 118 गुणिले 3 करा. 3 8 8 त्रिक 24ला 4, हातचे आले 2, 3 1 3, 4 5, 3 1 3. 400ची किंमत किती झाली आता या ठिकाणी? टोटल खर्चा 354 होऊ लागले. कमी व्हाले कळालं एवढं, म्हणजे घट होऊ लागली. घट तर होऊ लागली, पण किती न घट व्हाली ते काढायचं आपल्याला अगोदर. मला सांगा 400 पासून 354. 354ला तुम्ही 400 पर्यंत न्या. 354च्या पुढचे 6 म्हणजे किती होतात? 360 झाले. वरी किती चले अजून? 40. 40 आणि हातातले 6, 46. 46 न कमी झाले, बरोबर. 46 न काय व्हाले या ठिकाणी? कमी होऊ लागले. मग आपण काय करू या ठिकाणी? 46 न जर कमी झाले की नाही 400 रुपयेवर कमी व्हाले. 400 रुपये जिथून बाण निघाले त्याला खाली घ्या कधी बी. वरी काय घ्यायचा? कितीनं कमी झाले? 46 न. 46 गुणिले काय करणार मी? 100 करणार. गुणिले काय करणार? 100. कारण टक्केवारीमध्ये मला काढायचं ना किती टक्के कमी झाली. 1 2 1 2 4 न वरी 46ला भाग द्या बस. 4 1 4, 4 1 4, समोर गेल्या 6 आलं. 4 1 4, 2 उरालय.
पॉईंट दिलो मी 20 झाले, 4×5 = 11.5% घट. 11.5% घट झालं. हे अशा प्रकारे आपल्याला काढायचं आहे. गुणाकार कधीच करायचं नाही, कट करायचा आहे. शॉर्ट होईल तितकं प्रयत्न करा की ह्याला शॉर्ट बनवायचं. मग डायरेक्ट तुम्ही काय करा, 11.5% उत्तर येऊन जाते. नेक्स्ट क्वेश्चन, नॉर्मल लेवलचं क्वेश्चन आहे, जास्त काय हार्ड नाहीये. तर क्वेश्चन मध्ये काय विचारलं आता या ठिकाणी की पितळातील तांबे आणि जस्त यांचे प्रमाण किती आहे म्हणाले, 25 आणि किती आहे या ठिकाणी 12 आहे. गुणोत्तर देऊ सरळ सरळ, काय ना बाकी. 370 किलो पितळामध्ये तांबे किती असेल म्हणजेच काय या ठिकाणी पहिल्यांदा पितळ आहे का होय, हे काय होतं या ठिकाणी तर पितळ होतं, बरोबर आहे. पितळ मध्ये काय झालं या ठिकाणी, तांबे आणि जस्तचं प्रमाण द्याले, म्हणजे हे आहे तांबे आणि एक काय या ठिकाणी जस्त आहे. ह्याचं प्रमाण किती आहे, 25/12 आहे. आणि जर समजा 370 किलो पितळामध्ये, पितळ किती आहे या ठिकाणी 370 किलो आहे. 370 किलो मध्ये मला सांगा ह्याच्यामध्ये तांबे बी आहे आणि जस्त बी आहे. पितळ म्हणजेच काय, पितळ मध्ये काय आहे, तांबे बी आहे आणि जस्त बी आहे. मग तांबे आणि जस्तचं गुणोत्तर बघा किती आहे, 25 आणि 12 आहे. मग टोटल दोघांची बेरीज करा, कारण पितळामध्ये दोन्ही बी आहे ते. मग ऍड करा, 5 आणि 2 7, त्याच्यानंतर 2 आणि 1 3, 2 आणि 1 3, 37 आलं. आणि नंतर गुणिलेमध्ये काय करायचं आहे, जे काढायचं आहे तुम्हाला, काय काढायचं आहे, पितळामध्ये तांबे किती असेल, मग तांब्याचं गुणोत्तर किती आहे, तांब्याचं गुणोत्तर बघा बरं 25 आहे. मग तांबे गुणिले काय करायचं इथं 25 करायचं. आता 37 एकचा पाडा येत असेल, येत नसेल तरी 37 1 37 एवढं तर कळते आपल्याला. 37 1 37, 37 1 37, समोर किती 0 आहेत, 1 0 आहे. 25 गुणिले 10 करा, 1 0 चिपकून द्या, बस 250. काम संपलं. किती आलं या ठिकाणी तर मग 250 आलं. ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी, ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, याला थोडं लवकर लवकर उडू आपण. दोन संख्या 11 आणि 13च्या प्रमाणात आहेत. म्हण कोणत्या प्रमाणात आहेत, गुणोत्तर दिले सरळ सरळ. 11 आणि किती देवला या ठिकाणी 13 देवला. 11 आणि किती देवला या ठिकाणी तर 13. 11 आहे आणि हे किती आहे या ठिकाणी तर 13 आले, बरोबर आहे. दोन संख्या 11 आणि 13च्या गुणोत्तरात आहेत. जर त्यांचा मसावी 7 असेल, कधी लक्षात ठेवा, जर त्याचा जर मसावी जर दिला, मसावी किती देवला या ठिकाणी 7 देवला ना, तर त्या संख्या शोधा. कधीही लक्षात ठेवायचं, गुणोत्तर किती आलंय 11 आणि किती आहे या ठिकाणी 13 आले. 11 आणि काय 13, मसावी किती देवला 7 देवला. मसावी किती देवला 7. त्या मसावीनं काय करायचं, सरळ सरळ ह्यालाही गुणायचं आणि ह्यालाही गुणायचं, दोन्ही संख्या भेटून जातात आपल्याला. दोन्ही संख्या भेटणार आहेत, मसावीनच गुणून टाकून द्यायचं, बस गुणोत्तराला, काम संपलं. 11 7 किती येतात या ठिकाणी, 11 7 77. त्याच्यानंतर 7 त्रिक 21चे 1, हातचे आले 2, 7 1 7 2 9. आता मला सांगा या ठिकाणी आपण जे केलं इथं, मसावीनं आपण गुणवलेलं ना, इथं मसावीनं काय करायला गुणवलेलं. हे जे 11 आणि 13 जे येऊ लागले का नाही, 11 आणि 13 कधी लक्षात ठेवायचं, जे 11 गुणोत्तर जे उरणार आहे 11 आणि 13, कारण हे सगळं समान आकड्यानं कट करून शेवटी हे 11 आणि 13 उराले, बरोबर आहे. मग जर समजा संख्या घ्या, मला सांगा 77 आणि जर 91 जर घेतले आपण, तर सुरुवातीला 7नच भाग जाणार आहे, कारण मसावी 7 आहे ना तिथं. 7 1 7 7 1 7, इकडं 7 1 7 7 3 21. मला सांगा आता कुठं कटाली का, इथं कटना चले, कटाले का इथं काहीच कटना चले. मग मला सांगा, मग तर काय करणार आहे, आता गुणोत्तर मला दोन्ही संख्येचं घ्यायचं. मग किती घेते, 11 आणि हे 13 घेते. 11 आणि 13 तेच दिले हो का, 11 आणि 13, कारण आता कटच ना चले कुठे, 11 आणि 13 दिले. मसावी म्हणाले 7 आहे, संख्या विचारले. मग संख्या जर मला काढायचं असेल, मला सांगा 11 गुणिले 7 केल्यावर किती येते 77. एक संख्या भेटली. 13 सती किती येणार आहे 91, दुसरी संख्या भेटली का नाही. त्याच प्रकार मग मसावीनं काय म्हणून, ते कारण आहे की मसावीनं आपण गुंता, मेन कारण. मग किती उरले या ठिकाणी 77 आणि किती आलं या ठिकाणी 91 आले. 77 आणि 91 आपल्याला काय विचारलंय,
त्या संख्या शोधा. 77 ठिकाणी इथं आहे ऑप्शन नंबर 2. 77 आणि किती आले या ठिकाणी तर 91 आले. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. ज्या वेळेस जर अशा जर काही प्रकार जर दिसला आपल्याला, कशा प्रकारचा की PQR 9 10 11, तर सरळ सरळ डोळे झाकून काय करायचं आपल्याला, P ची किंमत किती घ्यायचा आहे, P बरोबर सरळ सरळ तुम्ही 9 टाका. Q ची किंमत सरळ सरळ Q ची किंमत किती टाका, 10 टाका. आणि R ची किंमत किती टाका, इथं R ची किंमत 11 टाकून टाकूया. बस काम संपलं इथं. मग P प्लस Q म्हणाले, सुरुवातीला काय म्हणले, P प्लस Q. P प्लस Q म्हणजेच काय, P प्लस Q करा बरं इथं. P प्लस Q 10 9 19 गुणोत्तर. Q प्लस R म्हणाले, Q प्लस R किती आहे, Q प्लस R 10 अधिक 11 किती होते, 11 आणि 10 किती होणार आहेत, 21. तिकडं R प्लस P, R प्लस P, R इथं आहे आणि P इथं आहे. 11 अधिक 9 केलं तर किती येते, 11 9 20. 11 9 किती येते, 20. कटते का काही कटना, सरळ सरळ ऑप्शन शोधा. 19 21 20. 19 21 20 कुठं आहे, इथं 19 21 20 येणार आहे. हे आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल फायनल. हे क्वेश्चन बघा आता, सरळ व्याज वरला आहे या ठिकाणी. आता हे जे क्वेश्चन आहेत, आता याचे मेन कन्सेप्ट तर सगळं सांगत बसणं होईना चाप बेसिक पासून. आता बेसिक मी सांगितलं होतं की तुम्ही बॅच जॉईन केल्यावर स्टार्टिंग पासून बेसिक पासून सगळे कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. पण आता इथं प्रॅक्टिस सेट चालू आहे. प्रॅक्टिस सेट मध्ये मला डायरेक्ट एक स्टेप पुढे उचलावं लागते, कारण बेसिक पासून गेलं तर एकाच क्वेश्चनला मला 10-10 मिनिटं जातात. त्याच्यामुळे जर एखादी विशिष्ट रक्कम 8 वर्ष 6 महिन्यात सरळ व्याजाने स्वतःहून तिप्पट झाली तर वार्षिक व्याजदर किती असेल. वार्षिक व्याजदर किती असेल मला सांगा. स्वतःहून किती पट व्हाली, तिप्पट व्हाली. किती पट व्हाली, तिप्पट. तिप्पट व्हाली ह्याचा अर्थ जर संख्या जर 1 जर असेल किंवा मुद्दल जर 1 जर असेल, मुद्दल बरोबर आहे. तर आता 8 वर्ष 6 महिन्यात किती पट व्हाली, 3 पट व्हाली. किती पट व्हाली, 3 पट. बरोबर आहे. 3 पट व्हाली ह्याचा अर्थ हे जे व्हायली ना, हे काय होय, रास होय एक टाईपची. हे काय होय, एक टाईपची रास होय. रास म्हणजेच काय, मिश्रधन होय. याच्यामध्ये मूलधन बी आहे आणि व्याज बी आहे, मुद्दल बी आहे आणि व्याज बी आहे. फक्त मला जर आता व्याज जर काढायचं असेल, मला सांगा आता 1 ची रक्कम 3 रुपये रास द्याली, 3 मध्ये 1 काय असेल, मुद्दल असेल. मग मला फक्त जर व्याज जर काढायचं असेल, 3 मधून 1 गेलं किती येते, व्याज. व्याज किती येते, व्याज. 3 मधून 1 गेलं 2. आता हे व्याज का काढलो मी याचं बी कारण सांगतो. का सांगतो बघा इकडे कसं काढलं. वार्षिक व्याज दर काढायचा आहे मला. काय काढायचा आहे, दर. आणि दर काढताना मी पहिलेही सांगितलं होतं, खाली कधी बी मुद्दल टाकायचं. मुद्दल किती आहे इथं, मुद्दल 1 आहे. वरी काय येणार आहे, व्याज येणार आहे. मग मी जर इथं 3 जर टाकलो असतं तर उत्तर चुकलं असतं. का, कारण ते रास होय. मग व्याज किती येते, 2. व्याज आलं 2. गुणिले मध्ये आपण काय करता, 100. आणि भागिले मध्ये काय करता आपण, इथं काय टाकता या ठिकाणी, तर जर दर काढायचा असेल तर इथं मुदत टाकता. मुदत म्हणजे टाइम किती आहे, 8 वर्ष 6 महिने. पण इथंही प्रॉब्लेम आहे अजून. 8 वर्ष 6 महिन्याला पहिल्यांदा वर्षात रूपांतर करावं लागते, कारण मुदत कधी बी वर्षातच लिहावं लागते. 8 वर्ष 6 महिने, 8 वर्ष ह्याला काही प्रॉब्लेम नाही बघा. 6 महिन्याला वर्षात रूपांतर करा, भागिले 12 करा, बस हे झालं वर्षात. आता कटतंय बघा इकडे, 6 1 6, 6 2 12. आपण कसं करता आता, 2 गुणिले 8, 2 गुणिले 8 2 16 प्लस 1 17, 17/2 वर्ष. हे झालं रूपांतर वर्षात. आणि मुदत टाका इथं 17/2. प्रॉब्लेम घ्यायचं नाही. जर हे 3 थर आलेत की नाही असं त्याचंही टेन्शन घ्यायचं नाही. सोडवायचं कसं बघा, फक्त 2/1 ला 2/1 गुणिलेला गुणिले हे 100 जशाला तसं ठेवा. फक्त ह्या 17/2 ला की नाही गुणाकारचं भागाकारचं रूपांतर तुम्ही गुणाकार करा इथं, आणि या 17/2 ला उलट करा, 2/17. 2/17, कारण पॉईंट मध्ये तर येणारच आहे बघायला तुम्ही. ऑप्शन बी असे डेंजर आहेत. मग करूत आता इथं काय येते बघा, 2 गुणिले 2 केल्यावर 2 2 4, 4 गुणिले 100 केल्यावर किती येते, 400. 400 भागिले 17, 17 1 17, 17 2 34, 17 2 34. 34 म्हणजे किती उराले, 6 उराले. समोर जोडल्या 60 झाले. 17 त्रिक 51, 17 त्रिक 51, 51 म्हणजे किती उराले, 9 उराले. पॉईंट दिला इथं 90 झाले. 23 पॉईंट कुठं आहे का ऑप्शन मध्ये, 23 पॉईंट येणार आहे, कन्फर्म आहे. 23 पॉईंट इथंच आहे, 23.52. बस
90 होतं ना. 17×5 = 85, 5चाच भाग बसते बस. 17×5 = 85 म्हणजेच काय 5 उरले अजून 17 दोन्ही 34 बस. 23.52%. 23.52% येणार आहे. किती येणार आहे उत्तर? तर फायनल 4. ऑप्शन नंबर किती असेल? 4 या ठिकाणी क्वेश्चनचं आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा थोडं काय म्हणाले या ठिकाणी. जर एखाद्या संख्येतून 25 वजा केले तर संख्या 50% होईल म्हण. किती टक्के होईल म्हणाले? 50%. मग मी फक्त काय करतो या ठिकाणी टक्केवारीमध्ये काढतो. एखाद्या संख्येतून 50% वजा केले तर संख्या 50% होते म्हणाले. संख्या किती टक्के होते म्हणाले? 50%. जर सुरुवातीला जर संख्या जर 100% जर असेल तर आता काय तर वजा केला ना किती होऊ लागली? आता इथं 50%च होऊ लागली. किती टक्के होऊ लागली? 50% होऊ लागली. मग मला सांगा ओरिजिनल मध्ये त्यानं किती वजा केलंय? 25 वजा केले. किती वजा केले? 25. बरोबर आहे. आणि टक्केवारीमध्ये किती कमी झाली बघा बरं? 50%ची कमी झाली. किती टक्केची कमी झाली? 50%ची. मग ह्याचा अर्थ काय? हे जे 25 न कमी झाले का नाही, कारण ओरिजिनल किंमत कधी बी वर येते, त्याचीच किंमत टक्केवारीमध्ये 50% आहे. कितीने कमी झाले बघा इकडं? 50%. कारण संख्या 50% होऊ लागली म्हणाले. बघा इकडं 25 वजा केले तर संख्या 50% होईल म्हण. किती टक्के होईल? 50%. पहिल्यांदा कोणती बी संख्या 100%च राहते आणि आता किती टक्के झाली? तिने 50% झाली. कितीनं कमी केल्यावर? 25 वजा केल्यावर. पण टक्केवारीमध्ये कितीनं कमी झाले? 50% कमी झाले. ह्याचा अर्थ काय? 25 संख्या म्हणजेच किती टक्के असेल? 50% असेल. संख्या किती आहे म्हणाले? संख्या कधी बी किती टक्के राहते म्हणून जे काढायचं आहे ते गुणिले मॅट करा. 100 आलं. सरळ सरळ दिसायला का? 50 × 50 50 दुप्पटच आहे. लई मोठी गोष्ट नाही काय नाही याच्यात. 25 दोन्ही किती येते? 25 दोन्ही 50. संख्या किती भेटेल मग आता या ठिकाणी? 50 भेटणार आहे. ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी? ऑप्शन नंबर 1 ह्या ठिकाणी क्वेश्चनचं आन्सर असेल. चक्रवाढ व्याजवरचं भारी क्वेश्चन आलं या ठिकाणी. कसं सोडवायचं बघा आता. जर व्याज वार्षिक चक्रवाढ होत असेल म्हणजेच काय चक्रवाढ व्याजानं वाढाले तर किती रक्कम 2 वर्षात वार्षिक 30% दराने चक्रवाढ व्याजावर 9,464 रुपये होईल म्हणाले. चक्रवाढ व्याजावरचे गणित कधी बी असं काढायचं. कसं काढायचं सांगतो बघा इकडं. मला सांगा तर किती रक्कम 2 वर्षात म्हणाले दर किती टक्के आहे मला सांगा? 30% दराने. 30% दराने ह्याचा अर्थ जर 100% जर असेल तर आता किती होणार आहे रक्कम? 30% दरानं म्हणलंय 130 होणार आहे. बरोबर 130 होणार आहे. जर संख्या वाटली तर की कटालय काही कटालय तर कट करून घ्या. जसं घेऊ का हे 1 0 हे 1 0 म्हणजेच काय 10 ची रक्कम 30% दरानं किती होते? 13 होते एका वर्षात. पण आपल्याला किती वर्षासाठी म्हणले? 2 वर्षासाठी. मग अजून एक वेळेस करा. 10 ची रक्कम किती वाली? 13. मग ह्या दोघांचा गुणाकार करायचा. चक्रवाढ व्याज काढायची हे टेक्निक राहते. आता बेसिक कशामध्ये आहे? चॅप्टर ह्याच्यामध्ये आहे व्हिडिओमध्ये बेसिक चॅप्टर पासून. मग आता इथं काय होते माहिती आहे का? 10 × 10 इथं होणार आहे. 10 × 10 म्हणजे हे स्टार्टिंगची रक्कम आहे. मग नंतर आता किती बनाली? 13 × 13 बनाली. 13 × 13 बनाली. सुरुवातीला 10 × 10 होते. गुणाकार मी करणार चला कारण लांब पडते अजून आपल्याला. जशाला तसं ठेवा तुम्ही. हे वय मुद्दल आणि हे वय आता रास व्याजासहित चक्रवाढ व्याजासहित आलं. मला सांगा काय म्हणले? चक्रवाढ व्याजावर 9,464 रुपये होईल म्हणाले. होईल म्हणजेच काय? व्याजासहित रक्कम शिरली. 2 वर्षामध्ये किती रास देऊ लागले? 13 × 13 द्याले. पण ओरिजिनल मध्ये किती देऊ लागले? 94.64 देऊ लागले. आणि ह्याचीच किंमत ओरिजिनल मध्ये किती आहे? मी 169 करणार कारण नंतर बी कटवायचंच आहे ना आपल्याला. जशाला तसं ठेवा ना. मग 13 × 13 ठेवा आणि जे काढायचं आहे ते गुणिले काढा. तर काय म्हणले? किती रक्कम म्हणजेच काय? कोणती रक्कम ते काढायचं. रक्कम म्हणजेच किती काढायचं आपल्याला? स्टार्टिंगला किती होतं? मुद्दल 10 × 10 होतं. 100 केलं नाही मी 10 × 10च केलो. काही प्रॉब्लेम नाही. कारण तुम्ही इथं 100 करा मग तुम्ही इथे 169 बी करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. पण मी का कट केलं नाही बघा. इथं 13नच भाग करायचा ना इथं. आता 13 × 1 13 13 2 26 13 3 39 13 4 52 13 5 65 13 6 78 13 7 91 13 7 91 आले. 91 म्हणजे किती उराले या ठिकाणी? 3 उराले 36 झाले. 13 2 26 13 3 39 मोठे होते. 13 2 26 26 म्हणजे वरी किती आहे? 10 104 झाले. 13 8 4 104
अजून 13 भाग जाते बघा, जावंच लागते भाग. 13 एक 13, 13 पाच्या 65, 65 म्हणजे 5, 70 झाले, वरचे 2 7, 8 झाले, 13 संग 78. आणि मला सांगा आता इथं समोर 1 2 2 झिरो देऊन टाकू द्या. 5600 रुपये मुद्दल किती असलं या ठिकाणी? 5600 रुपये. ऑप्शन नंबर या ठिकाणी किती येणार आहे? तर ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी काय म्हणालंय की एखादी व्यक्ती पहिले 11 किलोमीटर 60 मिनिटात आणि पुढचे 22 किलोमीटर किती मिनिटांमध्ये या ठिकाणी? तर 30 मिनिटांमध्ये कापते. नंतर संपूर्ण प्रवासासाठी त्याचा सरासरी वेग किती आहे म्हणाले? सरासरी वेग किती आहे म्हणाले? मला सांगा आता या ठिकाणी सरासरी वेग तर आपल्याला काढायचा. सरासरी वेग म्हणजेच काय राहणार आहे की बाबा त्यानं 22 किलोमीटर प्रति घंटा, 25 किलोमीटर प्रति घंटा, 27 किलोमीटर प्रति घंटा, 18 किलोमीटर प्रति घंटा. म्हणजेच काय की बाबा एका तासाला किती किलोमीटर चाललंय हे विचारले आपल्याला. एका तासाला किती किलोमीटर चाललंय. सरासरी वेग म्हणजे हेच राहते जे तुमची जे स्पीड बघायला की नाही 15 किलोमीटर प्रति घंटा राहते, याची स्पीड 90 किलोमीटर प्रति घंटा. याचा अर्थ 90 किलोमीटर एका तासामध्ये चालली. मग सरासरी काढायचं तसंच काढायचं आहे. एका तासामध्ये किती किलोमीटर चालली बाबा हिनं ते काढायचं आपल्याला. मग सरळ सरळ क्वेश्चन नीट वाचा. एक व्यक्ती पहिले 11 किलोमीटर 60 मिनिटांमध्ये आणि पुढचे 22 किलोमीटर किती मिनिटांमध्ये? 30 मिनिटांमध्ये. टोटल त्यांना अंतर किती गेले मला सांगा. टोटल त्यांना अंतर किती गेले? हे 11 किलोमीटर प्लस पुढचे किती किलोमीटर? 22 किलोमीटर. टोटल त्यांना किती किलोमीटर गेला या ठिकाणी? 22 आणि 10 केल्यावर 32 होतात आणि वर अजून एक 33 किलोमीटर गेलाय. बरोबर आहे का? 33 किलोमीटर चाललाय. पण 33 किलोमीटर चालायला त्यांना किती टाइम दिला? 60 मिनिटं. 60 मिनिटं प्लस पुढचे किती? 30 मिनिटं. पुढचे किती मिनिटं? 30 मिनिटं. मग टोटल किती मिनिटं झाले? 90 मिनिटं झाले. टोटल किती मिनिटं झाले? 90 मिनिटं. भागिले मध्ये काय करा? 90 मिनिटं करा. भागिलेमध्ये काय करायचं? 90. कधी लक्षात ठेवायचं ट्रेनवरच्या गणिताला किंवा जे आपलं वेगवेगळ्या अंतर जे गणित चॅप्टर आहे ना त्या चॅप्टर मध्ये वेग कसं निघणार आहे? वेग बरोबर अंतर भागिले वेळ राहते. अंतर भागिले वेळ राहणार आहे. मला जर वेग जर काढायचा असेल, जर मला स्पीड जर काढायचा असेल तर मला सांगा इथं टोटल किती किलोमीटर गेलाय? 33 किलोमीटर गेलाय. 33 किलोमीटर वर लिहिलो. आणि टाइम किती लागाले त्याला मिळून दोघांचे मिळून बघा 90 मिनिटं लागाले. टाइम किती लागाले? 90 मिनिटं. मग मला काय करायचं की बाबा ना एका तासामध्ये किती किलोमीटर जाते? एका तासात 60 मिनिटांमध्ये किती किलोमीटर जाते हे मला काढायचं आहे. मग एकतर तुम्ही तसं समजून काढा, तिरपा गुणाकार बी करता येते किंवा सरळ सरळ एक काम करा. जे तुम्ही सूत्र टाकल्या का नाही, अंतर 33 किलोमीटर भागिले टाइम, अंतर भागिले वेळ केला 90 मिनिटं. पण एक प्रॉब्लेम आहे, हे किलोमीटरमध्ये आहे आणि हे मिनिटामध्ये असं जमणार. एकतर तुम्हाला किलोमीटर प्रति घंटा दिसाव खाली ऑप्शन मध्ये किंवा मीटर प्रति सेकंद दिसाव. मिनिटाचा घोळ राहू नये आपल्याकडे. मग जर मला मिनिटाला जर काढायचं असेल मला घंट्यामध्ये रूपांतर करायचं आहे ना. 90 मिनिटाला 90 मिनिटं. एका घंट्यामध्ये किती मिनिटं राहतात? 60 मिनिटं. भागिले मध्ये 60 करा. एका तासात हे काय 90 मिनिटं आहेत की नाही, आपल्याला कशात करायचं आहे? एका घंट्यामध्ये रूपांतर करायचं आहे. एका तासामध्ये किती मिनिटं राहतात? 60 मिनिटं. भागिले मध्ये काय करायचं? 60 करा. काम संपलं. भागिले मध्ये 60 केल्यावर तेवढे घंटे येऊन जातात तिथं. मग इथं अजून संपलं नाही. मी जसं थरावर थर जर लागलं तर मी सांगलो होतो 33 ला 33 ठेवा. भागिलेचं रूपांतर गुणिले करा आणि 90/60 आहे की नाही ह्याला उलट करा. 60/90. 60 किती आला या ठिकाणी? तर 90. हे कटलं हे कटलं. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 एक 3, 3 एक 3, 3 एक 3, 11 दोन्ही 22. आता हे जे आले ना हे किलोमीटर प्रति घंटा. किलोमीटर प्रति घंटा. 22 किलोमीटर प्रति तास हे अशा प्रकारचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर काय असेल? 2 असेल. ट्रेनवरचे थोडेसे भारी क्वेश्चन राहतात पण आपल्याला प्रॅक्टिस करायचंच आहे. आता हे नॉर्मल लेवलचे छोटे छोटे क्वेश्चन आहेत ते बघा. ह्याच्यात काय तेवढं जास्त हार्ड नाही
कॅल्क्युलेशन सोडवायचं आहे मला, फक्त काय करायचं तर कॅल्क्युलेशन सोडवायचं. पहिल्यांदा हे किती आहे तर 19ला 19. पहिलं रूल आपलं काय सांगते माहित आहे या ठिकाणी की बाबा तुम्ही पहिल्यांदा हे ब्रॅकेट सोडवा, कारण कंचे भागो बेव पहिल्यांदा काय येते क म्हणजेच काय कंस सोडवायचं आहे मला पहिल्यांदा, मग नंतर ऑफ बघायला. नंतर पहिल्यांदा इथं सोडवा, हे ह्याला सोडल्यावर किती येईल मला सांगा या ठिकाणी. फक्त मी एवढ्याला सोडवला, आखी मांडणी लिहित बसणार का, एवढ्याला सॉल्व्ह करा. पहिल्यांदा 24 गुणिले 4, त्याला कसं लिहिते आपण 24 गुणिले 4 भागिले 16. 4 1 4, 4 चौक 16, 4 1 4, 4 सख 24. त्याच्यानंतर हे पहिल्यांदा ऑफ येणार आहे, काउंट झाल्याच्या नंतर काय येते ऑफ. ऑफ सोबत गुणावं लागते आपल्याला. कंचे चे म्हणजेच काव आहे, ऑफ होते. इथे किती येते साइन चौक 24, हे 24 हे भागिले साइन चौक किती झाले 24 झाले. मग मला सांगा इथं किती उराले, 24 भागिले 24 केल्यावर किती येते 1 येते. मग इथंपर्यंत घरानं संपलं आपलं, किती आले 1 आले. आणि इथं किती उराले गुणिले मध्ये. आता अलीकडे असं येऊ लागलो मी, उजवीकडून इकडे येऊ लागला हळूहळू. इथे किती उराले 19 उराले. मग 19 गुणिले 1 करा, 19 1 19. ऑप्शन कोणता असेल, ऑप्शन नंबर 2. पहिल्यांदा त्याला सॉल्व्ह केलो, इथं किती आले मला सांगा या ठिकाणी 6 आलतं. मग हे तुटल्याच्या नंतर मग इथं किती येते 6 येते. मग 6 ऑफ 4 आहे, मला पहिल्यांदा ऑफ सोडवावं लागते. साइन चौक किती आलं 24. मग ह्या ठिकाणी 24 आले ना, 24 भागिले 24 केल्यावर किती येते 1 येते. आणि हे असं चलाव मी रिटर्न चलाव. मग 1 गुणिले 19 केल्यावर किती भेटणार आहे इथं 19 भेटणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, समीकरणावरच क्वेश्चन आहे, भारी आहे बी. बघा इकडे किती येते. आता पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवायचा, इथं किती आहे 16. 16 गुणिले 9 4 करा, 9 4 किती येते इथं 9 4 किती आले तर 13 आले. मायनसला मायनस 13 गुणिले इथं किती उराले 14 भागिले 50 ला 50 मायनस 12 अधिक 12 किती होतात या ठिकाणी तर 24 होतात. 12 अधिक 12 किती झाले या ठिकाणी 24 झाले. मग आता आपण काय करू त्या ठिकाणी, एकतर बघा इथं इथून पुढचे 2 स्टेप आहेत. जर थोडंसं जर दिमाग चाललं तुमचं तर काय करायला मी बघा थोडंसं ह्याच्यात हो का. 16 गुणिले 13 इथं आहे आणि 13 गुणिले 14 इथं आहे. दोघांमध्ये मला दिसाले की 13 13 कॉमन आहे. काय कॉमन आहे 13 13. हे थोडं स्मार्ट पोरग कसं दिमाग चालते, नॉर्मल पोरग कसं दिमाग चालते ह्याच्यामध्ये दाखवतो तुम्ही. इथंही 13 आहे, इथंही 13 आहे. 13 कॉमन काढा तुम्ही, 13 काय काढा कॉमन काढा. मग कॉमन काढल्याच्या नंतर मला सांगा ह्याच्यातून 13 गेल्यावर इथे किती उरतात 16. मायनसला मायनस ह्याच्यातून मी 13 उडाले, इथे किती उरतात 14 भागिले 50 मधून 24 गेले किती उरतात 24च्या पुढचे 6 किती झाले टोटल आता 30. 30च्या वरी किती झाले 20. 20 आणि 6 किती झाले 26. मग मी काय म्हणलो आता इथं गुणाकार आहे ना, हे गुणाकार हे मध्ये कंस आहे ह्याच्या नंतर बघता येते 13 आणि 26 इथं कट होते. आता 13 1 13 13 2 26. मग 16 मधून 14 गेले किती उरायत इथं 2 उरायत. भागिले मध्ये किती उराले इथं 2 उराले. बेक बे किती आले फायनल उत्तर 1 आलं. हे राहते थोडंसं स्मार्ट अप्रोच. त्यानं काय केलं फक्त कॉमन काढलाय. आणि जर समजा ह्याला जर नॉर्मल पोरग कसं करणार आहे 16 गुणिले 13 पहिल्यांदा करणार आहे, मायनस 14 गुणिले 13 करणार आहे, दोघांची वजाबाकी करणार आहे, भागिले मध्ये 26 टाकणार आहे, अजून कट करणार आहे तिथं. त्याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला स्मार्ट अप्रोच वापरायचा. जर समजा इकडेही सारखा आकडा इकडेही सारखा आकडा जर दिसत असेल त्याला कॉमन काढायचं. जर समजा इथं बाय चान्स इकडं अलग जर असतं तर मी सरळ सरळ गुणाकार केलो असतो. कळलं का. कारण क्वेश्चन असंच सेट केलं राहते की पोरग थोडंसं स्मार्ट अप्रोच वापरावं ह्या हिशोबाने सेट केलेलं राहते. नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी. आता 18 पुरुष 13 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात, तर तेच काम 54 माणसे थोडस एक ऍड करा इथं. ह्या माणसाच्या जागी पुरुषच करा, कारण 2 अलग अलग नका. इथं काय करा 54 पुरुष. चौपन्न पुरुष किती दिवसात तेच काम 54 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील. मग काळकामोरलं गणित वयक त्याच्यामध्ये सूत्र आहे M1 गुणिले D1 बरोबर M2 गुणिले D2. हे सगळेजण ऐकले असतील, तेच करायचं मला. मला सांगा 18 पुरुष म्हणजे 18 माणसं. 18 माणसाला किती दिवस लागाले 13 दिवस लागायत बरोबर. आता किती पुरुष आहे 54 पुरुष आहे. 54 पुरुषाला किती दिवस लागणार आहे इथं क्वेश्चन मार्क येते. हे 54 ला इकडे आणा,
18 गुणिले 13 भागिले 54. 18 एक 18, 18 त्रिक 54. 13/3 दिवस येऊन जाणार आहे उत्तर, कारण कट नाही तर 13 किती दिवस येणार आहे? 3 दिवस. 13/3 दिवस. ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी? तर ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी असेल. जास्त काय हार्ड नाही, नॉर्मल लेवलचे क्वेश्चन आहे. शेवटचं क्वेश्चन 20व्या नंबरचं बघा. जर टेबलाची विक्री किंमत त्याच्या किमतीच्या 25% असेल, नोट केला, थोडस नोट करा. आता इथं काय म्हणाले? एक येते खरेदी किंमत, एक येणार आहे विक्री किंमत. आलं हे? कधी लक्षात ठेवायचं या ठिकाणी? टेबलाची विक्री किंमत त्याच्या किमतीच्या 25% असेल. म्हण त्याच्या किमतीच्या 25% असेल म्हणजे समजलं? त्याच्या किमतीच्या म्हणजे काय? खरेदी किमतीच्या म्हणाले त्यानं. खरेदी किमतीच्या 25%. 25% म्हणजे 25 भागिले 100. आणि मी बार बार एकच वाक्य सांगतो. ज्याला कोणाला चा लागाले का नाही, चा कोणाला लागाले? खरेदी किमतीला लागाले. ते वाल्याची किंमत कधी बी खालची राहणार आहे. 25% म्हणजे 25 भागिले 100 आहे. चा लागले खरेदी किमतीला म्हणजे 100% आहे. मला सांगा आता उरलेली आता विक्री किंमत काय घ्यावं? वरी एक आकडा किती उराला? इथं 25% उराला. विक्री किंमत किती येणार आहे? 25%. असं याच्यामध्ये राहणार आहे. कधी लक्षात ठेवायचं? जर वाक्यामध्ये जर म्हणलं खरेदी किंमत विक्री किमतीच्या 25% आहे, मग विक्री किमतीच्या ज्याला कोणाला चा लागले त्याला 100% जोडा आणि उरलेले 25% कोणाला येणार आहे त्या ठिकाणी? तर खरेदी किमतीला. पण जर समजा असं जर म्हणलं विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा 10% जास्त आहे किंवा 10% अधिक आहे, मग त्या टायमाला ज्याला कोणाला चा लागाले पेक्षा लागाले त्याला तर 100% येणारच आहे. हे तर 100% राहणार आहे. पण आता इथं 10% जास्त आहे म्हणले की नाही, विक्री किंमत 110% होणार आहे, ना की 10% फक्त. अधिक आहे म्हणले की प्लस करावं लागेल मला, कमी आहे म्हणले की मायनस करावं लागेल. पण जर 25% इतकी आहे म्हणलं मग सरळ 25% लिहून टाकून द्यायचं. कोणाला लिहायचं हे बी बघावं लागेल आपल्याला. विक्री किंमत त्याच्या किमतीच्या 25% म्हणजे खरेदी किमतीच्या. चा कोणाला लागले? खरेदी किमतीला. मग किती टक्के घेऊ मी? 100%. खरेदी किमतीला 100%. उरलेले 25% विक्री किंमत. तोट्याची टक्केवारी किती आहे म्हणाले? तोटा झाला हे तर कन्फर्म आहे. 100 पासून वस्तू 25 ला गेली. किती कमी झाले? 75 न कमी झाले. कितीनं कमी झाले? 75% कमी झाले. कारण 100 सोबत तुलना करायला ना आपण. मग 100 सोबत जर तुलना करत असाल, जेवढ्यानं कमी, जेवढ्याची टक्केवारी कमी तेवढे टक्के कमी झाले असं त्याचा अर्थ होते. किंवा जर मांडणी करून काढतो म्हणलं तर बघा इकडं 100 रुपये खरेदी किंमत कधी बी खाली राहते. शेकडा नफा किंवा तोटा काढताना खरेदी किंमत कधी बी खाली राहते. वरी काय येणार आहे? कितीचं लॉस गेले? 75चं. गुन्हेमध्ये काय करता आपण? 100. 1 2 1 2 किती उराले इथं? 75% लॉस. म्हणजेच काय? तोटा किती वाले या ठिकाणी? 75% तोटा वाले. अशा प्रकारची थोडीशी शिफ्ट हटके होती म्हणजे बऱ्यापैकी क्वेश्चनचं लेवल होतं गणितामध्ये. तुम्हाला समजून येते की आता गणित कशी आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं ह्याची आपल्याला बार प्रॅक्टिस करायचा आहे. जर कोणाला बेसिक पासून जर मॅथ शिकायचा असेल, सगळेच्या सगळे चॅप्टर जर पेपर येजेपर्यंत जर कंप्लीट करायचा असेल तर प्रारंभ बॅच जॉईन करा. तिथं तुम्हाला वही वगैरे काहीच बनवायची गरज नाही. नोट्स सगळे आहेत ते भेटायलेत. तुम्हाला फक्त क्लास अटेंड करायचा. त्याच्यामुळं बार मी सांगालो की तुमचं किंग मेकर फक्त गणित ठरणार आहे. कारण रिझनिंग, हिंदी सगळेच मार्क पाडतात. त्याच्यामुळं गणितामध्ये आपल्याला 16-17 मार्क पाडायचे आहेत. मग सगळ्याच्या सगळे कॉन्सेप्ट क्लिअर राहणं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं बॅच जॉईन करू शकता. श्रेयश मॅथ्स ॲप डाउनलोड करा. जर चॅनलला जर कोणी नवीन असेल तर त्याला काय करायचं आपल्याला तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जे नवीन प्रॅक्टिस सेट राहणार आहेत ते तुम्हाला लेटेस्टमध्ये नोटिफिकेशन आल्याच्या नंतर लगेच बघायला भेटणार आहेत. तर भेटूत आपण आता पुढच्या सेटमध्ये. धन्यवाद.